आजच डिस्चार्ज झाला आणि खूप जणांनी खूप प्रार्थना केली त्याचंच फळ म्हणून एक गोष्ट अशी की डॉक्टर बोलले की इंटरनल इंजुरी नाही झाली, वरच्यावरच ते झालं, फक्त स्टिचेस रिमूव्ह म्हणजे निघाले होते वाटतं. पाऊस बघा किती आहे की या सिच्युएशन मध्ये त्यांनी गाडी घेऊन या भर पावसामध्ये जावं. सो त्या कारणाने आम्ही त्यांना सोडायला चाललोय त्यांच्या घरी. ते बोलते नाही नाही बहतर है, मग मी परत बोलतो नाही नाही हमारे घर पे मेहमान है ना. काय म्हणजे अरे मी एकटीच वाढली. लोकांची जे मुली होत्या ना आतापासून टीचरला आता किती वर्ष झाली तरी. सो हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कोमा युट्यूब चॅनल आफ्टर व्हेरी लॉंग टाइम ह्याच्यासाठी थोडस बिझी होतो आम्ही सुद्धा. खरंच खूप दिवसानंतर आणि खूप दिवसांचा गॅप पडतोय. गॅप का पडतोय, जरा कामांमध्ये अटकलोय, थोडस पर्सनल टेन्शन आहे, बऱ्याच पर्सनल कामं वगैरे आहेत. आणि मध्यंतरी तुम्हाला माहितीच आहे आपल्या जिजूंचं ऑपरेट झालंय. सो त्या दरम्यान सुद्धा आम्ही बिझी होतो जिजूंसोबतच. आणि आता आपण कुठे चाललोय कोमल? आता झालो आम्ही बोईसरला. सो यस, मला असं वाटतं ब्लॉग जो आहे तो आधी स्टार्ट करूया. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनलला. आणि सो सॉरी खूप दिवसांनी ब्लॉग टाकतोय म्हणून. चला स्टार्ट करूया. सो काय बोलते कोमल? रात्र झाली आहे खूप आणि आता आम्ही निघालोय कारण की भाऊजीचं तिकडे काम सुद्धा आहे. आणि कुठे निघालोय? बोईसरला. बोईसरला निघालोय आणि भाऊजींना विचारा ते कसे आहेत. यस, आणि मेन गोष्ट ना मला वाटत नाही सांगायची गरज आहे, तुम्ही त्यांच्या ब्लॉग मध्ये बघितलं. ऑपरेट म्हणजे झालंय त्यांचं वगैरे, त्यांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन तर केलंच. पण त्यांचे जे कॉमेंट्स आहेत ना ते वाचून लय बरं वाटलं. म्हणजे असं वाटलं की त्यांच्यासोबत आम्हीच नाही तर तुम्ही सुद्धा आहात. आणि तुम्ही सुद्धा खूप सारे ब्लेसेस वगैरे दिले, ब्लेसिंग दिले. इंग्लिश प्रॉब्लेम. जिजू कसं वाटतंय आता? सगळ्यात पहिले तर खूप छान वाटतंय आणि आजच डिस्चार्ज झाला आणि खूप जणांनी खूप प्रार्थना केली सगळ्यांसाठी. श्री स्वामी समर्थ आणि समर्थांचा आशीर्वाद पण होता. खूप भीतीने गेलो होतो तिकडे, सगळेच माझ्यासोबत तेवढेच घाबरलेले होते. पण खरं सांगतो की मी पण आज सकाळी तुमचा तो व्हिडिओ बघितला, त्याच्यात कोमल बोलत होती ना प्रार्थना करा, आणि सगळ्यांनी खूप सारी प्रार्थना केली. तर त्याचंच फळ म्हणून एक गोष्ट अशी की डॉक्टर बोलले की इंटरनल इंजुरी नाही झाली, वरच्यावरच ते झालं, फक्त स्टिचेस रिमूव्ह म्हणजे निघाले होते वाटतं आणि त्यामुळे ते ब्लिडिंग झाली. तर डॉक्टर बोलले जाऊ दे, असे 5 दिवस बाकी होते, जास्त काही नाही झालं, देवाचा आशीर्वाद बोलले. येस, नाही म्हणजे डॉक्टरचे बोलणं मी सांगतो. डॉक्टर मला काय बोलले की खूप म्हणजे देवाचे आशीर्वाद आहे की तुझं वाढवा जास्ती नाही झाला. कारण मी खरं सांगतो, मला इतकं जोरात ते एल्बो लागलेला बाळाचा की म्हणजे मला ना असं सळसळ झालं होतं पूर्ण. आणि ब्लिडिंग झाल्यामुळे ना मला भीती अशी वाटलेली की आता एक तर डॉक्टर बोलले होते मागच्या वेळेस फायनल ऑपरेशन आहे म्हणून, पण परत ते म्हणजे अशी वेळ नको यायला की ऑपरेशन करायची. तर डॉक्टर बोलली होती ऑपरेशन होणार पण नाही, पण नशीब तेव्हाच ते बोलले की काही नाही झालं, फक्त स्टिचेस उधळले आणि त्याच्यामुळे ती ब्लिडिंग झाली. सो टेन्शन नको घेऊ. मग त्यांनी फक्त आता अँटीबायोटिक परत 7 दिवस चालू केले आणि ते बोलले की त्याच्यानंतर तू म्हणजे डोळा पूर्ण ओपन करू शकतो, काही अडचण नाही. फक्त आता एवढंच आहे की 8-10 दिवस मला परत डॉक्टरवरून पाणी नाही घेता येणार. गणपती बाप्पा मोरया. आणि अजून एक गोष्ट सांगायची की हे सगळे होते माझ्यासोबत म्हणून मी एकदम स्टेबल होतो. काय विषय मी परत एकदम. आणि कोको पण होता सोबत, फक्त तो घरी येऊन जाऊन करायचा कारण त्याला तिथं अलाउड नाही म्हणून. ताई आणि जिजू निघालेले, आम्ही बोललो थांबा, घाई गडबड करू नका, आमच्याकडे एक पर्सनल ड्रायव्हर आहे. आम्ही त्या पर्सनल ड्रायव्हरला म्हणजेच माझा पर्सनल ड्रायव्हर आता सर्वांचा पर्सनल ड्रायव्हर झालेला आहे. गजब बेइज्जती है. सो या पर्सनल ड्रायव्हरला करून आम्ही रातोरात निघालेलो आहे बोईसरसाठी. आणि 2 दिवसापासून एवढा पाऊस होतो, एवढा पाऊस आहे, खूप पाऊस आहे. तो आत्ताच जस्ट ऑपरेशन झालं जिजूंचं आणि मला वाटत नाही की या सिच्युएशन मध्ये त्यांनी गाडी घेऊन या भर पावसामध्ये जावं. सो त्या कारणाने आम्ही त्यांना सोडायला चाललोय त्यांच्या घरी. पण तुम्ही ट्रेनने जायचं बोलले, गाडीची गरज पडते, पण तुम्हाला परत यावंच लागलं असतं. म्हणजे काही ना करून तुम्ही परत आले असते, परत गाडी घ्यावी लागली असते किंवा आम्हाला गाडी घेऊन तिथे यावं लागलं असतं, काहीतरी झालं असतं. सो या कारणाने आम्ही विचार केला की चला जरा अजून 2-1 दिवस त्यांच्यासोबत थांबूया
जरा त्यांना पण रिलॅक्स होईपर्यंत, कारण तुम्ही थांबा, तुम्ही असले का जरा मला पण धीर राहतो. यस, कारण कसं ताई जरा जास्त टेन्शन मध्ये, तर थोडासा तसल्ली द्यायला बहीण सोबत आहे, मी जरा जिजू सोबत म्हणजे थोडं चिल करायला की बाबा हा कोण राहणार, फॅमिलीच राहते सगळीकडे. आणि कसं आहे ना, अशा सिच्युएशनला आपण जे आहेत कामं सोडून माणसाला दिलं पाहिजे, कारण मानसिक त्रास हा खूप मोठा त्रास आहे. जसं आपल्याला माहिती आहे, आपण पण त्या याच्याने गेलेलो आहोत, तर आपल्याला माहिती आहे की जर कोणाचं आपल्या घरच्यांचा सपोर्ट आपल्याकडे असेल किंवा कोण असतील जे आपला केअर करतात किंवा आपला विचार करतात, आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात ह्या सगळ्या आणि सांभाळून पण घेतात, जरा बरं वाटतं. So, yes, आमचं एवढंच म्हणणं होतं की आताच ऑपरेट झालं तर त्यांनी एवढं लांब गाडी घेऊन नको जायला, म्हणून आम्ही चाललो. आणि दुसरी गोष्ट, जरा 2 दिवस अजून त्यांना दिलासा देऊन प्रॉपरली सेट करून मग आम्ही आमच्या घरासाठी रवाना होऊ. येस, पण आता सगळे आता चांगले सिच्युएशन त्यांचे, ते बोलले आता ठीक वाटतं त्यांना. आणि आय होप या पोराचा लय आवाज आहे, या पोराचा लय आवाज आहे. हे पोरे त्याला तुम्ही बोलायला पाऊस बघा किती आहे, खूप आहे पाऊस, मला दिसत पण नाही माहिती तुला, लई पाऊस आहे बापरे. काय करू, चालू मी नाही हो पाऊस होते मी चालू का, मी चालू हळूहळू घेऊन जाईन तुम्हाला सगळ्यांना, पण मग गपचूप बसा. मी काय बोलतो, सगळ्यात बेस्ट मी चालू का, तू चालव, नाही कोकेला दे चालव, कोकेला दे. कोको चालू. आता एक खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे कोमलनी, आता आम्हाला समजलंय. काय ग कोमल, तुम्ही सगळे घाबरतात ना म्हणून मी कधी सांगत नाही. असं काय सिक्रेट, काय कोमलचं सिक्रेट आहे काय? ऍक्च्युली असं सिक्रेट आहे की मी जेव्हा पण ड्रायव्हिंग सीटवर बसते मला झोप येते, मुद्दामून येते, म्हणजे मी स्वतः माइंडला बोलते ना मला झोप. आणि जेव्हा पण ड्रायव्हिंग सीटला बसते ना त्याच्या बाजूला मी बसतो का, कारण बघायला की ही जागी आहे का. अरे बापरे, म्हणजे मी काय झोपेत गाडी चालवते की काय, असं कधीच नाही. रिस्पॉन्सिबिलिटी येते हातामध्ये. पोहोचलो फायनली. काय काय अंदाजे गाडी चालू, हे बाबा अंदाजे नको चालू, खड्डे बिड्डे बघून चालव. आज ना आमच्या किट्टू दादाचा बर्थडे, आणि किट्टू दादा आहे तो, मला असं वाटतं आमच्यावर रागावला असेल. मी काय सांगते, आज आमच्या किट्टू दादाचा बर्थडे सगळ्यात मेन मुद्दा. आणि आम्ही विचार केलेला आम्ही लवकर पोहोचू म्हणजे किट्टू दादाचा केक कापण्यासाठी, पण ना भाऊजीला जरा टाइम लागला येण्यासाठी डिस्चार्जला. तर मी किट्टू दादाला हे मागवलंय, काय गिफ्ट दिलेलं बाबा, तोपर्यंत हॅपी तरी होईल तो. त्याला ना तर वाटेल आत्याने आली, आतू नाही, मामा नाही, कोणच आले नाही असं. मी पण घेतलं गिफ्ट तिकडून. तुम्ही काय आणलं? मला आज कामच काय होतं, सकाळी डिस्चार्ज प्रोसेस मला 1-2 तास लागले, मग मी लय भारी गिफ्ट घेतलं. काय हो, हे आपलं काय म्हणत त्याला, हा मला म्हणत होतो प्रीतम मामा मला आहे ना बॉक्सिंग किट पाहिजे. म्हटलं ओके, तू सिर्फ फरमाईश मारतो सगळ्यांना, आता मारतो बाबा. नाही त्याला सांगणार आहे आता, बाबांना, पप्पाला, आजीला मारायचं नाही आता, डायरेक्टली काय बॉक्सिंग बॅग वरच मारायचं. हा नाही, तुला मारतो सगळ्यांना, येऊन मारतो तो नुसताच असाच. हे बनतो का, हल्क बनतो कधी. आणि मला भेटला ना तर मी सांगेल, ज्यांनी गिफ्ट दिले ना त्यांच्यावर ट्राय करून बघ. त्याच्याबरोबर हेल्मेट पण आलंय, मी ते घालून बसलो. मी दिलंय क्ले, कारण की त्याचा जरा दिवस जो क्ले बनवण्यामध्ये क्रिएटिव्ह माइंड लागो. येस, म्हणून मी दिलंय क्ले. आणि दिवसभर फोन मध्ये असतो तो, म्हणून मला असं वाटतं त्यांनी जरा काहीतरी त्याच्या अपाट काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून. आणि मी बॉक्सिंगचं का दिलं माहितीये, त्याची वाईट सवय सुटली पाहिजे, बाबांना आजीवर हात उचलणं. राग आला का उचल इकडे, त्याला राग आला का त्याला सांगणार आहे किट्टू दादा इथं बॉक्सिंग शिकायची, म्हणजे पुढे जाऊन त्याला कराटेत, बॉक्सिंग मध्ये इंटरेस्ट वाढला तर स्पोर्ट्स मध्ये जाऊ शकतो माझा बाळ. म्हणून मग मी ते घेतलं. बात सही आहे. नाही तर त्याच्या रागाला योग्य डायरेक्शन देण्यासाठी. अंदाजे चालवतो सगळेच, जेवढ्या गाड्या चालवतात ते लोक सगळे अंदाजे चालवतात. अच्छा, तुमच्याकडनं शिकू का नको शिकू गाडी? नाही, मग तू पण आमच्याकडून अंदाजच चालवायला शिक. म्हणजे रात्री चालवावं लागतं तशी. येस, राईट साइडच्या कॉर्नर बघून. तो कोमलनी तर गिफ्ट पाठवलेलं आहे. अजून पाठवलं काहीतरी. काय त्याला बोललो लावा केक पाठवू का, मग तो बोलला नाही माझ्याकडे केक खूप मोठा आहे आणि केक पण नको पाठवू. आता केक तर आपण गेल्यावरती कटच करू. यस, मी तेच एक्सप्लेन करत होतो. डार्क फॅन्टसी पाठवली आणि त्याचं आवडणारं सगळ्यात भारी, तर त्याला म्हणजे झॅप्टोवरती लगेच भेटलं ना ती गोष्ट होती, पण तेवढंच पाठवलं मी आता सध्या. ते आयरन मॅन, काय त्याचं नाव, स्पायडरमॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका, ह्या सगळ्यांचं ते हे नाही का, काय बोलतो भाऊजी मला, मास्क पाठवले.
एवढा हॅपी होता ना व्हिडिओ कॉल केलेला, एवढा बापरे मला दाखव बा, असं करतो काय, असा करतो, खाली असं बसतो स्पायडरमॅन. भीती वाटते बाबा. अजून टेंट केलाय ऑर्डर, पण तो त्याच्यासाठी सरप्राईज आहे. तो लेट येणार आहे म्हणून, ऍक्च्युली तो लेट येणार आहे. पुढे घ्या गाडीची लई भीती वाटते मला. तो लेट येणार आहे म्हणून मी इकडे बघत नाही बाबा, मी इकडेच बघते. तो लेट येणार आहे म्हणून मला वाटलं त्याला असं वाटेल नको बाबा आज माझा बर्थडे आणि आजच माझ्याकडे काय नाहीये, म्हणून त्याला आज पटकन मागवलं की लवकर डिलिव्हरी होईल असं काहीतरी. ओके, सो मी तेच बोलत होतो, आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज आपला कोकोचा वाढदिवस. पण सॉरी किट्टूचा वाढदिवस, पण पोचायला लेट होतोय. पण आम्ही त्याला उद्या भेटू, मस्तपैकी केक वगैरे त्याचा कट करू. या ब्लॉगच्या एंडिंगला म्हणजे पूर्ण ब्लॉग बघा, कुठे मिस करू नका. एंड पर्यंत आपण केक कुठे ना कुठे त्याला भेटून करूच. आणि दुसरी गोष्ट असं की मला जायचं होतं जीवदानी आईच्या दर्शनाला. तुम्हाला माहिती आहे दरवर्षी मी 9 दिवस चालत वरती दर्शनाला जातो, पण काय विषय नाही, आज पहिला दिवस माझा मिस झाला. कदाचित उद्याचा दिवस सुद्धा माझा मिस होऊ शकतो, पण तिसऱ्या दिवशीपासून मी कंटिन्यू करणार आहे. मागच्या वेळेस पूर्ण पहिल्या दिवसापासून 9 दिवस पूर्ण चाललं, पूर्ण दसऱ्यापर्यंत 10 दिवस. आणि त्याच्यानंतर पण मला असं वाटलं की मी जायला पाहिजे, मग मध्ये मध्ये मी तेव्हा पण जायचो. पण काय विषय नाही, पहिला दिवस मिस झाला, पण मी जाईल. 2 दिवस हे गेले ना की मग तिसऱ्या दिवसापासून मी कंटिन्यू करेन. मला लय भीती वाटते यार, माहित नाही का, कारण लय खड्डे आहेत आणि कारण तू ड्रायव्हर आहेस ना. दादा असतात तर मी बिंदास बसतो. कोमल असल्यावर मी बिंदास झोपतो, विचार करा. बघ ना एवढे दिवस माझ्या गाडीवर बसतो साईडला आणि वरतून आता त्याला माझ्यावरती डाऊट. मग एवढं डाऊट स्वतः चालायला शिक ना, एवढा काय डाऊट करतात. बघा 2, 3, 4 वर्ष भाऊजी मी गाडी चालवली, 4 वर्ष, आणि वरतून त्याला अजून भरोसा नाही. बसतो कोणत्या भरोशावर मग? आता तू कशी बोलली मी अंधाधुंद गाडी चालवते? मग अंधाधुंदच चालवतात सगळे जेवढे पण आहेत. मी पण अंधाधुंदीत बसलोय. फक्त रात्रीचं जेव्हा टॉर्च डोळ्यावर येते ना तेव्हा चालवावं लागतं. अंधाधुंदचा अर्थ वेगळा होता. अंधाधुंद म्हणजे बेभान सुटणं, बिना विचार करता. आणि अंदाजे म्हणजे आपण अंदाजे गाडी चालवतो, म्हणजे अंदाजाला. लोकांचे कमेंट्स येतील की वरच काय गप्पा बसलाय, सॅड येतो, दिमागात कॅल्क्युलेट करतोय आता कुठे काय करू, कुठे कट मारला पाहिजे, कुठं कोणतं डायरेक्ट हे लोक बच्चन देतात ते कुठला कट केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. खरं हे सगळं दिमागात चालू आहे ना. हा तेच चाललंय. आणि घरी गेलं कसं एडिटिंगला बसू, काय करू, यांचं बच्चन कुठला कट करू, कुठल्या जोकला कोणती गेम टाकू. सगळ्यांचे आपापले थॉट्स गेम चालले. प्रत्येकाचा ना काहीच खरं आहे. प्रत्येकाचा ना प्रत्येक कामांमध्ये ना कोण ना कोण आपल्या दिमागात विचार करत असतो. आता माझं काय चालू आहे माहितीये का, काय बोलू, मी काय बोलू, ब्लॉगिंग करताना काय बोलू. त्याच्यानंतर ऑफर्स अजून माझं चालू असतं की मी आज काय केलं पाहिजे. प्लस मला एवढी भारी बायको भेटली, दिवसभर चालू असेल ना. चालेल हे आपण ऍड ऑन करूया. आता कोमल बोलते हे आयुष्यभर चालू असतं दिमागात की बघा केवढी भारी बायको भेटलीये, तिला येतं जेवण बनवता, ऐका तिला येतं गाडी चालवता, हा बसतो बाजूला, हा खातो जेवण बनवलेलं. म्हणजे बापरे एवढा कोणतं नशीब. मी काय बोलतो, तू मला तारीफ करते स्वतःची का माझी बदनामी करते मला ते सांग. नाही बाबा, मी कधी कधी विचार करते तू नशीब कुठून घेऊन आलास ते मला सांग. आता तू अशी बोललीस ना की मला म्हणजे बायको गाडी चालवते वगैरे, तर मला ना रातचा डायलॉग आठवला. का हसली हिलाच विचारायला. आज मला काय बोलतो ते सांग काय मला बोलतोय मागे बसा, जा मागे बस, आम्ही गाडी चालवतो. मला एवढं हर्ट होतं ना भावा, या ऐकतो ना मागे वशा बोलल्यावर, हा मला लय हर्ट होतं. तर माझा ना कंटिन्यू एकच विचार चालू असतो की मला एवढी सुंदर बायको कशी भेटली, मग गाडी चालवते, माझी बायको एवढी दिवसभर सांभाळते, घर सांभाळते, कामं करते, भाकऱ्या करते. लई बाबा लय नशिबाने. कुठे घेऊन आला रे खरं सांग. काय माहिती मी 7 जन्म, मला असं वाटतं की 7 जन्म मी काहीतरी पाप केले तेव्हा मला जाऊन ही पहिली बायको. पेन चोरून घेऊन बसलेला. आता मी फ्लो मध्ये काहीतरी बोलून गेलो माहितीये का तुला. काय माहिती मी 7 वर्ष गेली 7 जन्मी काय पाप केले तर मला ही बायको. पाप पुण्य आरामात आम्हाला जाऊ दे ना. पागल आहेस काय, पागल आहेस काय. बघ बाबा त्याला जायचं बोलतो तो. अरे बाप
म्हणून मला असं वाटतं याला उतरू खाली तर पावसात चालत आहे पदयात्रा. वारकरी माणूस आहे तो का? हो जय साईनाथ. चालत येऊ शकतो. हो साईनाथ. बॉबी येतो चालत घेऊ चॅलेंज घेतो चॅलेंज हा बॉबी घेतो चॅलेंज. भारी. काय येतो चालत पावसात बायकोची तारीफ न केल्यामुळे हा, हे बॉबी चालत. हातनलकर या मराठी इन्फ्लुएन्सरला भर पावसात बायकोने दिलं उतरवून आणि बोलली चालत या. चालत बाहेर गाडी उद्या पेपरला राहील डायरेक्ट. काय काय देशील मला? चल काय? सांग, काय देशील? घरी आल्यावरती तुला मी जेवण खाऊ घाल मस्त. हा जेवण वगैरे दे. बापरे, तर तुम्हाला अशी फुकट पण देते. तू तर बोलला नाही मी कोणते पाप केलेत ना. आता ऐका, फुकट देते याचा अर्थ ती मला घाबरते. तिला माहितीये बाबा नवरा जेवढा गप्पा आहे, जेवढा शांत आहे तेवढा ठीक आहे. त्याला राग बीग दिला, प्रेम आहे ते प्रेम, उगाच. घाबरणं बी म्हणून नाही. ऐक, तिला माहितीये उगाच ह्याला राग बीग दिला, उगाच मारेल बिरेल, बंद बिंद करून ठेवेल, बोलेल की इकडे तिकडे जाऊ नको, असे कपडे घालू नको. या सगळ्या गोष्टी तिला माहिती आहे. त्या कारणाने ती मला घाबरते की मला नवरा लय काय काय करू शकतो. म्हणून ती जरा मला घाबरून करते सर्व. आता काय विषय नाही. लय गलत फॅमिली जगतो. तो तुम्हाला घाबरत नाही? बिलकुल नाही, 1% पण नाही. मी तुझी रिस्पेक्ट करते आणि तुझ्यावर प्रेम करते. नो वे. ब्लॉग मध्ये बोलली असते काय झालं असतं का? आधार कार्ड आणि तू आता इथे आता टोलनाक्यावर पोहोचलो गाईज आणि ही म्हणते ताई म्हणतात की आधार कार्ड दे. पण आता एक प्रश्न आहे, आधार कार्ड द्यायला आम्ही आधार कार्ड देऊ, पण ते बोलले की अरे तुम्हाला आधार कार्ड में आग खुला हुआ है और ऐसा इसमें बंद. पण आधार कार्ड दाखवा ना, असं दाखवा आधार कार्ड. शांत बस. मला असं वाटतं की आपण आता सुखरूप घरी पोहोचूया. तर खूप पाऊस चालू आहे आणि मॅडमला डिस्टर्ब होत आहे. काय अरे म्हणजे स्टॉप नाही, तारीफ केलीस तर काय वाटणार नाही. नाही तर गाडी रमसाप चाललंय. नाही नाही तर मला असं बोला वाटतं त्याला तुम्ही पण तुम्हाला पण. सुखरूप मला असं वाटतं की घरी पोहोचूया आपण. कारण ऐका दादा, ऐका, ती ड्रायव्हिंग सीट वर आहे. प्लीज आमच्यात भांडण लावू नका आणि भांडण करण्याच्या कली काढू नका. आम्ही ऑडियन्स आहे, आम्ही थोडी ना त्याच्यात वाटलं. काय माहिती भांडणं झाली उगाच रागवली बिगवली. मला उतरवेल आणि माझ्यासोबत पेशंटला पण उतरवेल खाली. माझ्या टाक्या नंबरला कोक्याला बोला चालत आहे. मग तुम्ही एक काम करा, मग तुम्ही तिला आठवण करून द्या, रे बाय गाडी मेरा आहे, गाडी मेरा आहे. गाडी माझी आणि मला तू असं केलं तर समोर सरळ नाही. हा ना. आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि एवढा पाऊस. बिचारे जे गरबा खेळणारे असतील त्यांचं काय होईल? अरे गरबा तरी आपल्या या सोसायटी मध्ये खेळत होते पावसात. आता तर नसते खेळत, पाऊस एवढा आला. आम्हाला लहानपणी ना आम्ही जाम गरबा खेळायचो लहानपणी. बबली असा भारी गरबा खेळायची ना. मी तुम्हाला खेळून दाखवला उदाहरणार्थ म्हणजे घरी गेल्यावरती बबली कशी खेळायची ते खेळून दाखवत. लय असायचे मी बबलीला. येत नव्हतं बिचारीला. ती लवकर खेळत नव्हती, म्हणजे नाचत नव्हती लवकर. पण एकदा तिला सगळे बोललेच की बाबा खेळ तू, पण सगळे खेळतायत. पण ती खेळायला लागली ना तेव्हा स्टार्टिंगला कशी खेळत होती. ठीक आहे. मला असं वाटतं की आपण आता सुखरूप पाहिला घरी पोहोचूया आणि घरी पोहोचून कंटिन्यू करूया. बबली द्यायचा गरबा बघण्यासाठी एक्साइटेड असाल तर कंटिन्यू ब्लॉग बघा. आणि आपली ती घरची गोष्ट पण सांगा एकदा. आम्ही खूप हसलो आज. कुठली? आजची तुमच्या कामवाल्याने घरचा सोडली. हा, आमच्या कामवालीने ना 2 दिवस झाले कामाला. मला असं वाटतं की पोहोचूया आपण. बरोबर. आमच्या कामवालीनं लिटरली काम सोडून पळाली आज. ती कामवाली आमचे काम सोडून का पळाली ते तुम्हाला सांगतो. बबलीचा गरबा सुद्धा दाखवतो आणि कोकोचा केक, कोको होते किट्टू दादाचा केक सुद्धा आपण कट करूया. वाजले बघितले किती? 12:45 झालाय. पोहोचलो आता आम्ही जस्ट. काय विषय झालेला? माझी बाई लय दमली आहे. माझी बाई एवढी दमली आहे बाबा. सांगायचं ना गाडी चालव, कपडे नको चेंज करून. गाईज किती दिवसानंतर माझ्या बायकोला तुम्ही मॅक्शर बघितलं असेल. आणि दुसरी गोष्ट तिने असं शपथ दिलेली तर चालतं. मी ना माग कोमलला बोललो होतो की मॅक्सी नको घालत जाऊ,
बायको तेच पाहून शिकती आणि ती पण तेच हे करेल मॅक्सी नाही. कोमल म्हणलो भारी वाटतं भाऊजी तिला घालू द्या असं नका करू. मी म्हटलं नको बाई. आणि नंतर असं बघितलं की कोमलनीच मॅक्सी घालायचं सोडून दिलं. मला ना ताईंची एकच गोष्ट आवडली. ताई मॅक्सी घालत नाही पण घरी आलेल्या पाहुण्यांना मात्र मॅक्सी घालतात. म्हणजे आमचं कसं माहितीये का पितृ पक्ष होता ना काल. सर्व पित्र अमावस्या होती. कालच नव्हती काल होती ना सर्व पित्र अमावस्या. तर आम्ही ना खूप सारं जेवण बनवलेलं. खूप सारं म्हणजे सगळं तुम्हाला माहितच आहे व्हेज बनावं लागतं खूप सारं ना. तर आम्ही सगळं बनवलेलं. तर खूप सारे भांडे पडले. मी एका कामासाठी बाहेर गेली. बबली कोकोला सांभाळत आणि आम्ही सकाळपासून दमलो होतो बनवून. तर आम्ही काय भांडे ना ते ठेवून दिले आणि ताट घासले आणि पातेले वगैरे ते होते. म्हटलं ती घासून काढेल. ताट घासले आम्ही आमचे म्हणजे जेवणाचे जे होतं ताट ते घासले. पण जे मोठे मोठे पातेल वगैरे होतं ना ते आम्ही ठेवून दिलं. बोललं आम कंटाळा आलाय ना. आणि आम्ही रात्री जेवण पण नव्हतं बनवलं. तर आमचे भांडे जराशे होते म्हणजे एक पाटी भांडेपर्यंत असतील आमचे भांडे. तर सकाळी ती कामवाली म्हणजे ती ना एवढे भांडे बघून दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी आलीच नाही. तर आली हे बोलते क्यों नाही आया आप तो बोलते बहुत सारा बर्तन. बॉबीची मम्मी काय बोलले सांग काय झालं बहुत सारे बर्तन था ती बोलली. तर बॉबीची मम्मी म्हणजे मम्मी बोलल्या की हमारे घर मेहमान आए ना इसलिए बर्तन आहे. आता त्यांना सांगायचं नाही रिझन की आम्ही दुपारचे भांडे ठेवले होते. तर नाही का असं सांगितलं हमारे घर ये आहे ना मेहमान आहे. मी पण तेच बोलले आंटी रोज नहीं रहता है हमारे घर में मेहमान आया ना इसलिए हम लोग ने रखा. आता हे दोघं बोलून झाले. मी बाथरूम मध्ये मी आलो मस्त टॉवेल पिवले करत. ते बोलते नाही नाही बर्तन आहे. मग मी परत बोलतो नाही नाही हमारे घर पे मेहमान आहे ना. ताई म्हणजे अरे मी एकटीच वाढली. म्हणती क्या है पता है क्या आपको. तिचं सांगता क्या है पता है क्या आपको मेहमान कोण है मैं अकेली नंतर माहित पडलं मैं कितना खाती हूँ. एक थाली में खाती हूँ. मेरा बर्तन इतना निकलेगा क्या. ती म्हणती हाँ बरोबर तिने डायरेक्ट कामच सोडून दिलं. अहो पण हे दोघं बोलून झालेले. मी परत बोलतो नाही मेहमान आहे. यांनी मला सांगताना म्हणजे सांगितलं आणि आता तुमच्या समोर जरा एक्साइटेड झाले. बबली यांना भांडत होती की मेहमान क्या लगा रहे हो. म्हणजे त्या बाईला वाटलं इकडे साईडने पाणी आलं होतं. तिच्या डोळ्यात पाणी मिळलं बघते. अरे म्हणलं काय कळा नाही वाटतं का. आमचं म्हणणं होतं की ती बाईने ना सोडून नको जायला आमचं काम. आम्हाला फक्त एवढंच बोलायचं की आजच पडली पण आम्ही सांगू नाही शकत की दुपारची काय आम्ही कधी ठेवत नाही. दुपारची पहिल्यांदा ठेवली होती. आणि मी ताईला रिक्वेस्ट करून दमलो. ताई राग आला असेल तर माफ करा. नाही काय झालं माहिती का मला काही कळत नाही. नंतर यांनी सांगितलं त्या बाईचं. मी सांगितलं की बबले अगं त्या बाईला बोलायची तर आपल्याला ती बाई घालवायची नव्हती. म्हणून तिला मला आता परत शोधायची नाहीये. म्हणून मी बोलला की तिला बोलायचं तर आजच ते आपण उद्यापासून नाही ठेवणार आहे तसे. पण आणि आम्ही त्या दिवशी ठेवले पण होते आजचे भांडे. ताई कशी गरबा खेळते. बबली काय म्हणते माहिती का तिला अभी देखो बर्तन तो रहेगा ही ना. नंतर म्हणते बर्तन तो रहेगा ही ना. अगर हम लोग इतना सा बर्तन आपको बोलने का ऐसा एक इतना सा बर्तन चाय का तो हम लोग ही धो लेंगे ना. ती म्हणते धोलं ना फिर आप. नाही आधी कल म्हणजे विषय कशावरून झाला. मी तिला बोलली ना की मैं राखीला की इतना बर्तन बनाए का इन लोग का नहीं क्या. म्हणजे बर्तनवाले राहिलेला आहे दोघांचंच भांडण चालू आहे. की म्हणजे मेहनी आती घर में मी इतकी हसली नंतरला बापरे डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसले. मग मला नंतर डोकं पेटलं की चला आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. 1 वाजलाय. नाही मी नाही दाखवणार आता. का मी राहायला कम्फर्टेबल आहे इथं ब्लॉग मध्ये कम्फर्टेबल. तेव्हा मी लय भारी खेळतो पण मला डॉक्टरने सांगितलंय 9 दिवस आराम करून. काय पण ना ताई तुम्ही आता काय बोलले की मी लय चांगलं खेळतो. खेळत आपण हिला सांगा ना ही कशी खेळलं तू खेळ. कशी केलं ताई. तिला असं वाटायचं की असं करायचं आणि नंतर टाळी ना सगळ्यांची वाजून जायची तेव्हा ती वाजवायची नाही तर सगळ्यांच्या हाती वाजवायची. परत कर एकदा परत कर.
माझा नंबर आलेला गरम्यामध्ये. असं तो विषय जरा वेगळा होता. जर आता मी सांगितलं तर म्हणजे कसं त्या जर माझ्या शाळेतल्या पोरी बघत असतील तर म्हणजे काय होतं माहिती का, आम्ही लहान लहान होतो ना, पूजा आणि मी माझी फ्रेंड, आम्ही लहान होतो ना तर आम्हाला कोण घेत नव्हतं. म्हणजे असं सर्कल होतं तर आम्हाला त्यांच्या याच्यामध्ये घेत नव्हते की आम्ही लहान आहे वगैरे. मग आम्ही आमचा सर्कल मांडला वेगळावाला, आम्ही खेळतोय, सगळे आमच्याकडे बघतात, बाकी सगळ्यांनी त्यांचा सर्कल पण गेला निघून. सगळे ते लोक पण आम्हाला बघायला उभं राहिले. त्यांनी आम्हाला असं मानलं होतं म्हणजे चला आता आम्ही तुम्हाला नाही. म्हणजे मेन गोष्ट सांगते, ही बोलत नाहीये, म्हणजे टीचर लोकांची जे मुली होत्या ना, बोल ना, आतापासून टीचरला आता किती वर्ष झाली तरी घाबरत नाही. उगाच कशाला आपण तेव्हा तू पण लहान होती तेव्हा सगळे पण नाही, तुला कशाला मला नाही बोलायचं. बोलून झाले मला नाही बोलायचं. अरे आपण काय टीचरची नावं घेतली, अहो पण आपण काय टीचरची नावं घेतली का काय घेतली. पण टीचर लोकांचे मुली ज्या आहेत आणि ते आहेत तेवढेच होते, मोजकेच आमच्या वेळेसच होते. मग ते टार्गेट होतं. ए बाबा माझ्या बायकोला त्यांनी त्रास दिला असेल, त्याला हर्ट झाला तरी चालेल. त्रास नाही दिला कोणी. नाही त्रास वगैरे कोण नाही दिला आपल्याला बाबा. म्हणजे ते लोकांचा वेगळा ग्रुप खेळत होता आणि यांचा वेगळा ग्रुप. नंबर आला. मी शाळेमध्ये एकदम माझं सेपरेट कामं होते. शाळेमध्ये माझे कामं सांगते. जय माता दी. शाळेमध्ये माझे कामं होते, स्कूटी घ्यायची, भरकडून शाळेच्या गेट मध्ये घुसायचं, लावायची, लेट रोज पोहोचायची, कचरा उचलायचा. मला एक गोष्ट सांग, तू स्कूटीवर जायची मी तुझ्या गाडीवर काम बसत येत करायची माहितीये का, ही आहे ना तिच्या भावासोबत सायकलवर जायची, सायकलवर भाऊ पुढे होता म्हणजे तो कॉलेजला होता. हा विषय मला माहिती, पण नंतर सांगते कॅमेरा नंतर. आता कॅमेरा समोर नाही बोलू शकत. नाही तू प्रत्यक्ष नाही. म्हणजे मैत्रीण. सो ठीक आहे गाईज, अशा प्रकारे आपण व्लॉग एंड करूया. आणि मला असं वाटतं व्लॉग जास्त मोठा होईल, सो आपण एक काम करूया, आपण ना कोकोचा केक कट करताना उद्या व्लॉग नवीन काढू. किट्टूचा केक कट करताना. सॉरी किट्टू दादा, आय माय सॉरी. वाढदिवसाच्या किट्टू दादा तुला हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या आपण त्याचा केक सुद्धा कट करूया आणि उद्याचा व्लॉग नक्कीच बघा. आणि आम्ही आता सुखरूप आलेलो आहे, त्यांना थोडस रिलॅक्स करूया, जरा कम्फर्टेबल करूया, देन आपण इकडनं रवाना होऊया विरारसाठी 2 दिवसानंतर. ऐका गाईस, व्लॉग बंद करायच्या आधीच मला ना गाडी देताना यांनी इतकं हसवलं ह्याच जोक साठी, तर मी ऑलरेडी कम्फर्टेबल झालोय. मला ना जास्त हसलो का ते सगळे म्हणतात जास्ती जोरात हसू नका, ते त्याच्यावर ताण पडेल होतं. अजून आता आपण खाऊ ना तेव्हा मी उद्यासाठी तुम्हाला सांगते ब्लॉग नाही, माझ्यासाठी उद्यासाठी. गोष्टी सो ब्लॉग मध्ये आमचा बाबू तुम्हाला बाय करेल. बाय.